चंद्रपूर फायर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चंद्रपूर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये मौर्य काळापासून तर ते ब्रिटिश काळापर्यंत अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला दिसतात आणि सोबतच मंदिरे, देखणी शिल्प असं सारं काही या जिल्ह्यामध्ये आपल्याला सापडतात. या जिल्ह्यामधला प्राचीन जो इतिहास आहे तो केव्हा केव्हा अधूनमधून उत्खनाच्या माध्यमातून पुढे येत असतो. भूगर्भात दडलेला अनेक इतिहास कधी शेतात नांगरताना, कधी घराच्या पायवा खोदताना असा तो पुढे आलेला आहे. महत्वाचं म्हणजे वाकाटक अ, वाकाटककालीन वाकाटक राजे जे होते त्या राज्याची राजमुद्रा सुद्धा या गोंडपिपरी तालुक्यामध्ये सापडलेली आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे पहिल्या विश्व महायुद्धात अ, ज्या या भागातील एका सैनिकाने फार पराक्रम असं केलं होतं आणि त्याला व्हिक्टोरिया क्रॉस देऊन ब्रिटिशांनी गौरव केला होता. तो व्हिक्टोरिया क्रॉस सुद्धा या भागामध्ये सापडलेला आहे. तर एकंदरीत गोंडपिपरी तालुक्यातला जो इतिहास आहे हा इतिहास चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात भर टाकणार आहे आणि त्याची महती वाढवणार आहे. नुकतंच चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील काही इतिहास अभ्यासकांनी, संशोधकांनी वर्धा नदी काठावर त्यांनी संशोधन केलं आणि गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेळगाव गावातील शेत शिवारामध्ये जे शेत वर्धा नदीच्या अगदी काठाला लागून आहे. दुसऱ्या काठाला तेलंगणाची गावं आहेत आणि या काठाला ते शेत आहे. त्या शेतामध्ये एक टेकड आहे आणि त्या टेकडामध्ये नांगरताना विविध वस्तू त्यांना सापडलेल्या आहेत ज्या फार प्राचीन आहेत. त्यामध्ये टेराकोटाचे म्हणजे मृद भांडे त्याचे विविध तुकडे वगैरे आहेत. ब्लॅक रेड असे वेगवेगळ्या प्रकारचे टेराकोटाचे तिथे सापडले आहेत. त्या शेताचं शेतकरी जे आहेत वसंत चिताडे त्यांनी सांगितले की तिथं त्यांना अनेक मूर्त्या सापडल्या आहेत ज्या ओबडधोबड आहेत किंवा ज्या मूर्त्यांची ओळख ग्रामीण भागातील लोकांना नाही अशा त्या एकंदरीत मूर्त्या आहेत. तर ते सर्व त्या मूर्त्या, त्या टेराकोटा हे सर्व बघता त्या भागामध्ये मौर्यकालीन ते अवशेष आहेत असा एकंदरीत अंदाज इतिहास अभ्यासकांनी लावलेला आहे आणि तो खरा आहे. कारण वर्धा नदी असो किंवा वैनगंगा असो या नदीच्या पात्रातून जहाजाने, नावेने तेलंगणा म्हणजे ते आताच्या तेलंगणा, पूर्वीचा आंध्र प्रदेश तर या भागातून वाहतूक केली जात होती. खास करून माल वाहतूक म्हणजे या भागातील वस्तू त्या भागात नेऊन विकणे व्यापाऱ्यांची ये जा होत होती आणि या व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी एखाद्या ठिकाणी मुक्काम करावं, त्यांना जेवणाची व्यवस्था, बाकी साऱ्या गोष्टी मिळावं तर असं या नदीकाठावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे नाके बसलेले होते. आपण त्याला म्हणू की हॉटेल्स असले किंवा छोटाखाना वस्ती. तर तशीच ती वस्ती वेळगावमध्ये जे पुरावे सापडत आहेत तर ते तशाच एखाद्या वस्तीचे पुरावे असतील असा माझा सुद्धा अंदाज आहे. तर याचं पुरातत्व विभागाने जर उत्खनन केलं त्या भागामध्ये तर नक्कीच या भागातील एक वेगळा इतिहास, चंद्रपुरातला एक मोठा इतिहास समोर येऊ शकतो. कारण देवटक वगळता मौर्यकालीन अवशेष फार काही आपल्या जिल्ह्यामध्ये सापडलेले नाही आहेत. वेळगावमध्ये ते सापडत आहेत. तर हा एक वेगळा इतिहास असू शकतो आणि मौर्य म्हणजे ते बुद्धिस्ट होते. सम्राट ते सम्राट अशोककालीन अवशेष नाहीत, मौर्यकालीन आहेत. मात्र सम्राट अशोककालीन ते नाही. फार फार बृहदत्त आणि शुंगांचे उदय आणि बृहदत्तांच्या अस्त या दरम्यानचे ते अवशेष आहेत. त्या तरी सुद्धा ते फार महत्वाचे आहेत चंद्रपूरच्या इतिहासासाठी. आणि मी पुरातत्व विभागाला विनंती करतोय की त्यांनी या भागामध्ये नक्की संशोधन करावं आणि वेळगाव असो, टेकाभट्टी असो, पोंभुर्णा तालुक्यात अनेक ठिकाण आहेत त्या भागात उत्खनन केलं तर नक्कीच चंद्रपूर आणि विदर्भाच्या इतिहासामध्ये नवी भर पडेल.